केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सासू व आदरणीय सौ निर्मलाताई दानवे यांच्या मातोश्री कैलासवासी शांताबाई पूर्णाजी आहेर यांच्या तेरवीनिमित्त हभप संतोष महाराज आढावणे यांचं जाहीर कीर्तन। स्थळ निल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद। अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे। अभंगाकडे वळत असताना अल्पसा हा परिहार अतिशय गरजेचा आहे। ऐतिहासिक दृष्ट्या पुण्य पावन असलेल्या संभाजीनगर जिल्हा शिवनेतापूर तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या भगवान आशुतोष महादेवाच्या सानिध्याने अधिष्ठित असलेल्या या निल्लोड नावाच्या ग्रामामध्ये आजच्या कीर्तनाचं प्रासंगिक निमित्त सर्वश्रुत आहे। महाराष्ट्राला श्रुत आहे असं नाही, मी सर्वश्रुत याच्या करता म्हटलो की उभ्या जगाला सुश्रुत आहे की आजच्या कार्यक्रमाचं निमित्त काय आहे। कालपर्यंत देहरूपाने आपल्या सर्वांमध्ये असलेल्या, परंतु आज देहरूपाने आपल्या सर्वांमध्ये नसलेल्या एका वात्सल्य सिंधू व्यक्तिमत्वाला जन्म देणारी माऊली अर्थात अनंतामध्ये विलीन मातोश्री शांताई मातोश्रींच्या तेरवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचं हे कीर्तनाचं पवित्र पर्व उभं राहत आहे। काही माणसं या जगामध्ये अशी असतात, काही माणसं या जगामध्ये अशी असतात त्यांचा जन्म जगाला प्रेरणा देणारा ठरत असतो। काही माणसं या जगामध्ये अशी असतात त्यांचा जन्म झाल्यानंतर समाजाचं हित होत असतं, आणि काही माणसं अशी असतात ती गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने देवाच्या नावाचा गजर होतो। त्यात आमच्या शांतामाईचं नाव उडलेलं आहे। आणि म्हणून मातोश्रीचा आज तेरवा आहे। या तेरव्याच्या निमित्ताने समग्र आहेर परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आदेशाने आलेली आहे। हो, कारण सेवा म्हणून आपण या ठिकाणी उभा आहे। वात्सल्य सिंधू गेली अनेक वर्ष आपल्या कामाचा कार्याचा विस्तार फक्त आपल्या मतदारसंघापुरता मर्यादित न ठेवता जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा। भगवान ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात ना, अरे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा। आपले पतिराज महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये असू देत नाही तर केंद्राच्या सत्तेमध्ये असू देत, या मतदारसंघाचा नाही तर समग्र परिवेशाचा पसारा आपल्या वात्सल्याच्या पदरानं त्या ठिकाणी झाकणारी आमची माऊली वात्सल्य सिंधू आदरणीय मातोश्री निर्मलाताई दानवे आईसाहेबांच्या आई, आणि दोघी जणी अजून बहिणी म्हणजे 3 बहिणी आणि 3 भाऊ असा हा व्यापक परिवार। वृद्धापकाळाने आईने आपला देह ठेवला, आणि तो देह ठेवल्यानंतर आपल्या भारतीय परंपरेनुसार नाही का आबा तेरवा आपण केलं पाहिजे। तेरव्याच्या दिवशी भगवत नामाचा थोडासा गजर झाला पाहिजे आणि ते महत् पुण्य मृतात्म्याच्या पदरी पडलं पाहिजे, त्या संबंधानं केलेला हा सगळा खटाटोप आहे। नियोजन भरगच्च आहे, सुंदर अशी व्यवस्था आहे। अरे या भूमीनं सुद्धा पाहिलं नसेल, या भूमीनं सुद्धा विचार केला नसेल की इथं कीर्तन होणार आहेत म्हणून। इथं गडी होती माझ्या माहितीच तो आहे की नाही, आज गडीमध्ये कीर्तनाचा गड झाला, निमित्त शांतामाईच्या नावाचं झालं। ही गडी आज इथं कीर्तन उभा राहिलेलं आहे। जागे जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा, सगळ्या जागेवर असं घडणं त्या ठिकाणी शक्य नसतं। म्हणून या पवित्र प्रांगणामध्ये आज आपण कार्यक्रम करतोय। उपस्थित महाराष्ट्रातले स्वरताल पटलावरचे दिग्गज, प्रामुख्याने या ठिकाणी आदरणीय भरतजी अण्णा पठाडे नाव ऐकलं असेल। भारतामध्ये, मी महाराष्ट्रात म्हणत नाही फक्त, आणि आता मी म्हणतो दादा केंद्रीय मंत्री असल्यामुळे आपण महाराष्ट्रापुरत्या गोष्टी करायच्याच नाही, आपण भारताचा विचार करून बोलायचं। त्यामुळे भारतामध्ये अनेक पखवाजे असतील आणि आहेतही, परंतु पखवादातली जी ताल साधना आपण ज्याला म्हणतो, हे 2-2 ताल सम्राट असं नाव महाराष्ट्रात कुठंच नाही। मी अण्णांना फोन केला, त्यांनी सांगितलं कीर्तन देगलूरला आहे। मी म्हणलं देगलूरला असलं तरी कीर्तन आमच्या घरातलं आहे, आमची आजी वारली आहे आणि आजीच्या तेरवीचं कीर्तन आहे, आणि वाजवायला भरत अण्णा आणि गणेशानंद महाराज तुम्हाला दोघांना यायचंय। आपण आलात, साथीला महाराज आहेत, आता पाहिलंच असेल मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि घराची कळा अंगण सांगतं। घरात बचड महाराज दरवाजात बचड भडकचरा दिसला की समजायचं बाई मळकी, गणित आहे त्याचं, ते लक्षात येत आहे का तुमच्या? दरवाजात कचरा दिसला की समजायचं बाई मळकी आहे, अंगण चांगलं दिसलं की समजायचं बाई स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तरबेज आहे। तसं आत्ताच आपण चालीमध्ये पाहिलं असेल, महाराज साथीला आहेत, गायनाच्या साथीला मातब्बर मंडळी आहेत। आदरणीय गारेकर महाराज आहेत, आदरणीय देवकर महाराज आहेत, आदरणीय सहाने महाराज आहेत, गव्हाड गुरुजी आहेत, आदरणीय आमचे मोहिते नाना आहेत, अमोल महाराज आहेत, कसरू महाराज आहेत, अंगद महाराज आहेत,
गावातली भजनी मंडळी आहे, खाली बसलेले सगळे आबालवृद्ध ज्येष्ठ आमचे टाळकरी मंडळी आहे, पलीकडे बसलेल्या माऊली मंडळी, आबा सर्व परिवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महिला वर्गामध्ये मातृवर्गामध्ये सर्व आप्तेष्ट आहेत, आमच्या माळीताई आहेत, आईसाहेब स्वतः हजर आहेत. सगळे म्हणायचे दादा जेवायला वर चाला, दादा म्हणायचे कथा आहे की द्या. पोरग किती मोठं झालं ना महाराज तरी त्याचे बोल त्याचं शहाणपण बापा पुढे चालित नसतं. म्हणून पहा मी नेहमी जॅकेट घालत असतो, आज बिगर जॅकेटचं आहे. एकाने मला विचारलं कीर्तन कुठं, मी म्हणलं ताईंकडे आहे माहेरला. म्हणले आज जॅकेट दिसत नाही, म्हणलं आज पाकिट घ्यायचं नाही म्हणून जॅकेट नाही. विठाल विठाल. आणि म्हणून अशी ही भव्य दिव्य सेवा पा. वरती वारकरी, वाजवायला वारकरी, हार्मोनियमच्या साथीला आमचे योगेशजी महाराज. असं सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. वाजवायला वारकरी, पखवाजाला वारकरी, विण्याला वारकरी, टाळ घ्यायला वारकरी, ऐकणारे वारकरी, सगळे वारकरी. मग सगळे वारकरी. आणि पैठणकर सर मी काय अतिरेकी आहे का? मी पण वारकरीच आहे ना. म्हणून आपल्या सर्वांच्या मध्यभागी कीर्तनाची सेवा. अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायचा. अभंगाला सुरुवात जवखेड्याहून दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अभंगाला सुरुवात. अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात शरीराची अवस्था. मानवी जीवन जगत असताना देवाने आपल्याला शरीर दिलेलं आहे. उंची लांबी रुंदी मोजा. उंची गुणीला लांबी गुणीला रुंदी बरोबर 3.5 हात शास्त्रात म्हणतात अवठात. विठाला विठाला हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया खाया पिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. तू बजी मन नाराया, तू बजी मन नाराया, तू बजी मन नाराया, बजी मन नाराया. तू बज बज नाराया, तू बज बज नाराया, तू बज बज नाराया, तू बज बज नाराया. कीर्तनकाराच्या बोलण्याशी कीर्तनकार बोलत असताना एवढं सुसंगत प्रमाण द्यायला अभ्यास लागतो बरं का. हे औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. काही काहीच्या डोक्यात चाल आली असेल. उठ जा काले कावा तेरा बागों में फिर झूले पड़ गए पक गया मिठिया अमिया ये छोटी सी जिंदगी पर. एवढंच येतं मला. पण कोणती चाल कुठं लावते का? महिला मंडळीच भजन आहे. आमच्या महिला मंडळी हरिपाठ म्हणायला बसल्या कोणत्या चाली कुठं लावत्या भजन. तुका म्हणे नाही, एकनाथ बाबा नाही, नामदेव बाबा नाही, ज्ञानेश्वर महाराज नाही, मधल्याच मार्गाचे भजन. कसे? रेणुका दत्ता मारतो हकाना ऐकू येथ खव माय. हे तर काही नाही. श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात बाई भजन म्हणायला बसली श्रावण महिन्यात. आणि पार्वती गणपती महादेवाची मूर्ती माळीत आहे. आणि त्या मूर्तीकडे पाहून आबा भजन म्हणती बाई. पार्वती कसा केला गणपतीन महादेव सन्या शिटवले खायचेच काम आहे. एवढं वजनात प्रमाण. हा औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. हे 3.5 हातात आहे. तुम्ही म्हणाल टेप घ्या मोजून पहा, आबा भरणार नाही. टेपनी मोजल्यावर 3.5 हाताचं भरणार नाही. तुम्हाला संतोष महाराज तुमच्या हातानं आपलं मोजा जमणार नाही. ज्याच्या त्याच्या हाताने मोजा. 3.5च्या वर सुद भरबी भरीत नाही. विठाला विठाला म्हणून 3.5 हाताचा नरदेव भगवान परमात्म्याने दिला. आणि तो ओपल्यानंतर माणसाचा जन्म कुठे कोणत्या ठिकाणी व्हावा हा अधिकार त्याच्या हातात ठेवला नाही. आहे का आपल्या हातात? महाराज आपला जन्म कोणाच्या घरात व्हावा हा अधिकार देवाने आपल्या हातात ठेवला नाही. ठेवला असतात लोक म्हणले असते सगळे मोदी साहेबाच्याच घरात जन्माली होती.
युगपुरुषाच्या छत्रपतीच्या घरात जन्माला येऊ दे का आपल्या हातात नाही ते. भगवान परमात्मा देहरूपी उपादान ओतत असताना जन्म देत असताना तो ठरवेल त्या ठिकाणी माणसाला जन्म घ्यावा लागतो. मग माणसाचा जन्म कोणाच्या घरी व्हावा हे माणसाच्या हातात नाही, पण जन्माला आल्यानंतर त्यांनी काय व्हावं हे मात्र त्याच्या हातात आहे. विठ्ठला विठ्ठला सगळीच माणसं काय राजघराण्यात जन्माला येतात का महाराज? सगळीच माणसं काय जन्मतःच मातब्बर म्हणून जन्माला येतात का? नाही. काही माणसं असे असतात जन्मतांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला येतात आणि जन्मल्यानंतर अनुकूल वातावरण तयार करतात. विठ्ठला विठ्ठल सांगा बरं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन बघा. आपण आता सामाजिक समरसतेमध्ये जीवन जगतो हवा आहे की नाही? आपल्या कनेक्टिव्हिटीमध्ये सर्व प्रकारचा समाज आहे आणि आपल्याला माहिती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधारण कुटुंबामध्ये जन्माला आले, परंतु आज कायदा आणि सुव्यवस्था म्हणलं पहिलं नाव कोणाचं? आणि थोडी अगोदरची परिस्थिती पहा बरं. का खेतले करू हातात झाडणं डोईवर सणाची पाटी, का खेतले करू हातात झाडणं डोईवर सणाची पाटी, कपडान लत्तान खायाला भत्तान फजिती होती माय मोठी, माया भीमान भीमान माय सोन्यान भरली वटी, माया भीमान भीमान माय सोन्यान भरली. आज दिसत कशामुळं? जन्म साधारण कुटुंबात आहे पण कार्य आकाशाला गवसणी घालणे इतकं मोठं आहे. दादांचीच कारकीर्द पहा बरं तुम्ही. एका साधारण कुटुंबापासून साधारण व्यवस्थेपासून तर अनन्य साधारण स्थितीपर्यंत झालेला प्रवास म्हणजे आदरणीय दादांचा आहे. विठ्ठला महाराज मी तर म्हणेल बर का मामा, मी तर म्हणेल दादांच्या जीवनावर एक स्वतंत्र जीवनपट तयार करून एक लिखाण करता येईल, पण माणसं ते डोक्यात घेते ना. आपल्या लोकांची सवय अशी आहे, एखादा माणूस मेहनतीनं मोठा होत असतो, प्रयत्नानं बुद्धीनं मोठा होत असणाऱ्या धाडसानं कार्यानं कर्तृत्वानं मोठा होत असतो. लोकांच्या लक्षात ते राहत नाही. तुम्ही पहा, गावातल्या एखाद्या माणसाने रात्रंदिवस मेहनत केली, त्याचं घरदार मस्त झालं, त्यांनी गाड्या गिड्या घेतल्या, त्यांचं व्यवस्थित चालायला लागलं, गावात चर्चेला उधाण येतो का हो कालपर्यंत काहीच नव्हतं राव, एकदमच कस काय चमत्कार झाला, कोणती जादूची कांडी फिरली. लोक असं कधीच म्हणणार नाही. हे गरीब होतं, लय मेहनत केली, पोरं धावपळ करतेत, कुटुंब धावपळ करतं, भाकरी खात नाहीत, रात्रंदिवस पळापळ करतेत आणि त्याच्यातून विश्व उभं केलं. लोक असं नाही म्हणत. त्याला विचार का कस काय उभं राहिलं? लोक म्हणते धन सापडलं द्यायला. बर तू कर 2-4 गाड्या लागतो ग मिळ पाय. विठ्ठला विठ्ठला महाराज, माणसाला मोठं व्हायचं असेल तर एकच गोष्ट लागते, असाध्य ते साध्य करीता असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे. विठ्ठला म्हणून जे कोणाला जमलं नाही ते दादांना जमलं. का जमलं? हेरलं त्यांनी. ज्या ज्या माणसांमध्ये राहिले, भगवान दत्तात्रयाला भागवतात 24 गुरु. महिला मंडळी इकडे पहा, भगवान दत्तात्रयाला भागवतात 24 गुरु. गुरु जर पाहिले तर डोक्यात मुंग्या येत्या, बुद्धीचा भुगा होतो. दत्तात्रय म्हणजे गुरूंचे गुरु. श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेमे आरती. हाय गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेमे आरती. श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेमे आरती. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. ज्याच्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. गुरूंचे सुद्धा गुरु आहेत दत्तात्रय, पण त्यांनी त्यांच्या जीवनात गुरु केले किती 24, पण कामाचेच, बिगर कामाचा कोणताच नाही. मुंगीला गुरु केलं. काय शिकलं मुंगीपासून?
मुंगीपासून संग्रह शिकले दत्तात्रय. मुंगी तहान लागल्यावर विहीर खोंदायचे प्रकार करीत नाही. ए भाऊ विको कमी कर, तात्या लक्ष द्या. मी जर शेरा मारला आणि कीर्तनात तर सिस्टीम ब्लॉक होईल महाराष्ट्रात. त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्या. विठाला विठाला. कीर्तनात तसं नसतं. कीर्तनात बटनावर बोट ठेवून मस्त नियोजन आहे, वातावरण चांगलं आहे, साऊंड चांगले आहेत, साऊंडवालेही चांगले आहेत. फक्त मॉनिटरला आवाज वाढवा. आणि इथं सिस्टम चालली की अख्ख्या भारतात चालली, महाराष्ट्रात नाही. मी पहिलंच बोललो, महाराष्ट्रापुरतं नाही बोलत, केंद्रात. हा, इथं चालली की केंद्रात चालली नाही. इथं फेल झाली, राज्यात बी फेल. मग तुम्ही नशिबवाने तुमचा नंबर लागला, नाही तर लय जण वेटिंग वर आहे सिस्टीम लावायला. दक्षिणा द्यायच काम नाही. ते मला 4 जणांचा फोन आला. ते म्हणले कीर्तन आहे तुमचं. म्हणलं मी सिस्टीम घेऊन येतो. मी म्हणलं लावली. विठाला विठाला. ऐका, दत्तात्रय गुरूंचे गुरु. मुंगीकडून काय शिकले? मुंगीकडून संचय शिकले. पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्यामध्येच मुंगी आपल्याला लागणारं सगळं धान्य आपल्या बिळामध्ये नेऊन स्टॉक करून ठेवते. धान्याचे कोठार भरून ठेवते. तिच्याकडून आजगराकडून कोणी निंदा करू द्या, कोणी काही करू द्या, कोणी शिव्या देऊ द्या, कोणी उरफाट बोलू द्या, ताण घ्यायचा नाही. खायचं प्यायचं मस्त राहायचं. आजगराकडून शिकले. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही, मज तेही नाही, दोन्ही पाही निराळा. सगळ्याच ऐकत बसलं तर ते जमत नसतं. गावामध्ये हत्ती आला की गावातले सगळे लोक हात जोडून उभं राहते. गजराज आ गए, गजराज आ गए, गजराज महाराज की जय हो. हत्तीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं. हत्ती लक्ष्मीला उपादानाच्या रूपानं ओपलेला आहे. सगळं गाव हात जोडून उभं राहतं. पण गावातले 7-8 कुत्रे भाव 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 हत्ती पुढं. मला सांगा, कुत्रे भुकल्याने हत्तीला काही फरक पडणार आहे का? कारण हत्ती हत्ती आहे. हत्तीनं नुसतं पायाचं वारं बी हाणलं तर कुत्रे चुरा होते. पण हत्ती तिकडे पाहतच नाही. कारण तो जर त्यांच्या नादाला लागला तर हत्तीला कुत्रा होता येत नाही. हत्ती हत्तीच आहे. लक्षात येतंय तुमच्या? म्हणून माणसानं कसं अजगरासारखं राहिलं पाहिजे, दत्तात्रयाने शिकलं. आता ऐका, ओवी घ्या. जो जो घेतला जयाचा गुण, होतो तो म्या गुरु केला जाण. महाराज म्हणतात, ज्याचा ज्या ज्या ठिकाणी जो जो मी काही गुण घेतला तो मी गुरु केला. शिकलं पाहिजे माणसाने. परिस्थिती कशी असू द्या, परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. आपल्या लोकांच्या डोक्यात नाही. एका श्रीमंत शेठ मारवाड्याच्या घरी एक गरीब कामाला होतं. आणि त्याचा व्यापार काय होता? आमचे गुरु महाराज पूजनीय दत्तात्रय बाबा माळवंडीकर आपल्या कीर्तनात नेहमी दृष्टांत सांगतात. त्याचा व्यवसाय होता जाणं माल वाहतुकीचा. 2-2, 3-3 महिने माल वाहतुकीमध्ये त्याला लक्ष द्यावं लागायचं ना. आपल्यासारखं कामाला होतं तिथं. 3 महिने झाले. सेठ व्यापार करून घरी आले. घरी आल्यानंतर सेठनी सेठच्या पत्नीला सांगितलं, सेठाणी जरा एक ग्लास थंडा पाणी तो देना. 3 महिन्यानंतर त्या माऊलीचा मालक, त्या बाईचा नवरा घरी आलेला आहे. तिचं अंतःकरण दाटून आलं. 3 महिने झाले मालक घरी नव्हते. आले, वा वा. तिनं असं सुंदर ट्रे घेतलं, काचाचा ग्लास घेतला, काचाच्या ग्लासात पाणी घेतलं आणि मालकाला प्यायला दिलं. याने तिच्याकडे बघितलं, तिने याच्याकडे बघितलं. दोघांची नजरेला नजर भिडली. तिच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव दाटून आला. याच्या अंतःकरणामध्ये स्नेह जागा झाला. आणि यानं काय केलं? त्या स्नेहाच्या भरात सगळं पाणी पिऊन झाल्यानंतर शेवटचा जो घोट होता ना ग्लासमधला, त्याची पिचकारी बायकोच्या अंगावर हाणली. हे सगळं दूरदर्शन कोण पाहत होतं? त्याच्या घरात जे कामाला होतं ते. और ते म्हणे, राव ह्यो प्रयोग आपल्या घरी करासारखा आहे. गेलं ते घरी. आता हा सेठ, याचा मोठं घर, मोठा बंगला, त्याच्यात मोठा सोफा, वरती काचाचे सगळे ते टिपवाय वगैरे. हा भाऊ घरी गेला 5:30 पावणे 6ला. आता याला बसायला का सोफा होता का? हे चुलीवर जाऊन बसलं. बाई शेतातून आली, घर झाडायला लागली. यांनी मधल्या घरातून बाईला आवाज दिला, सेठाणी जरा एक ग्लास थंडा पाणी तो दे ना. बाई म्हणे, येडं झालं काय? आवाज तर आपल्याच घरचा आहे, पण असं बोलतं कोण? पुन्हा म्हणलं, सेठानी एक ग्लास जरा थंडा पाणी. तो काचाच ग्लास होता का? मोठा तांब्या होता असा बदक्या. असा तांब्या बुडीला. तिनं तांब्या घेतला आणि तांब्या घेऊन त्याच्याकडे पाणी द्यायला गेली. यण डोकं लावलं. एवढा तांब्या पिऊन शेवटची गुळणी हाणायला ही बाई काही थांबणार नाही. मग त्यानं पहिल्याच गुळणीत पिचकारी हाणली पर्रकन. तिच्या हातात मूठ होती, मूठ झाडायची.
असा मोठा ना घालेल लोटांगण मोकळं पाटांगण असा मोकळा घातला. अरे ते मला मारू नको म्हणे. कुठून शिकले तुम्ही? त्याने सांगितलं मी शेठच्या घरी शिकलो. एकाच वाक्यात बाई एकच शब्द बोलली, तुमच्या शेठनी शून्यातून विश्व निर्माण केलं. तुमच्या शेठनी छोट्या व्यापाराचा मोठा व्यापार केला. तुमच्या शेठनी 1 रुपयाचे 1000 रुपये केले. ते तुमच्या लक्षात नाही आलं, ते तुमच्या डोक्यात नाही बसलं. पण एक पिचकारी मारली लगेच संध्याकाळी घरी प्रयोगाला आले. आपली लोक इथं चुकतात आणि आमच्या दादाला ते वर्म सापडलं. लक्षात घेत आहे? म्हणून जन्म कुठं व्हावा ते आपल्या हातात नाही, पण आपण काय व्हावं हे आपल्या हातात आहे. देव जन्म कुठेही देत असतो, पण जन्मानंतर कर्तृत्व उभारण्याची ताकद प्रत्येकाला आपल्या पंखानं निर्माण करावी लागत असते. पूर्णाजी बाबाच्या घरी शांतामाय आली. आहेर कुटुंबामध्ये पूर्णाजी बाबाचा जन्म झाला. ही माऊली या घरामध्ये लग्न करून आली आणि महत् पुण्य असेल महाराज. 3 कन्यांना जन्म दिला. अरे मुलीचा जन्म लक्ष्मीच्या पावलाने असतो, तरी लोकांना पोरी नकोशा असतात. वंशाचा दिवा पाहिजे म्हणते, कुळाला कुळ दीपक. नवस करू करू परेशान आबा लोक. आयुषा पुत्र दे गुंडा, त्याचा 3 लोकी झेंडा. नवस आणि हुत उर फाटे राहिले. पोरं कसे उरायले. आयुषा पुत्र दे गुंडा, बसायला हिरो हंडा, बापल मारतो दांडा, बायको पुढं घोलतो गोंड. असे उर फाटे उरायले. नवस केला, पुत्र चांगला दे, वंशाचा दीपक, कुळाचा कुळ देवा. अरे मुली काही मुलापेक्षा कमी नाही. हा, इकडच्या 21 आणि तिकडच्या 21, 42 पिढ्याचा उद्धार करते. त्याचं नाव मुलगी आहे. म्हणून 3 मुलं जन्माला आली, 3 मुली जन्माला आल्या. आणि अंतःकरण, नावासारखं अंतःकरण निर्मळ असलेली आमची माऊली. आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुख दुःख, कठीण चांगले वाईट सगळे प्रसंग या माऊलीनं आपल्या नावासारखे रिचवले. आईचा स्वभाव लय शांत होता. बऱ्याच वेळेस येण्याचा भेटण्याचा, लग्न आदी कार्यक्रमात भेटायचा प्रसंग यायचा, त्यावेळेस आम्ही बघायचो. महाराज लोक म्हणल्यावर आमचे कॅमेरेला अपडेट असतात. स्कॅनर आणि रिपोर्ट 2च मिनिटात. झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. सूत्र आहे. कोणतं झाडे फुल पाहिल्यावर कळतं आणि माणूस कसा आहे चेहरा पाहिल्यावर कळतो. गणित आहे आमचं. चेहरा पाहिल्यावर कळतो आतल्या गाठीचा आहे का, कुत्सित आहे का नाही. चेहऱ्यात गणित सापडलं मग काही लक्ष नाहीत. अंगठा असतो ना बा, या अंगठ्या शेजारचं जे बोट आहे ना, या बोटावर ज्या माणसाच्या शंख असलं तो माणूस धार्मिक वृत्तीचा असतो. या बोटावर ज्या माणसाच्या चक्र असलं त्याला प्रवासाचा योग येतो, फिरायचा त्याच्या जीवनात. आणि या बोटावर ज्या माणसाच्या पद्म असलं त्याच्या हातातला पैसा कवाच खंडित नाही. हे सूत्र आहेत. हे झालं चांगल्यापणाचं. आता वाईटपणाचं पहा. उजवा पाय, त्याचा अंगठा, अंगठ्या शेजारचं बोट, त्याला 2च कांडे असतात बोटाला. ज्या माणसाच्या त्या बोटाला 2च्या वर कांडे असतात, ते आतल्या गाठीचं, कुचित विचाराचं, कोणाचं चांगलं झालेलं कधीच बरं न वाटणारं, लोकांच्या कामात. तुम्ही माझ पाय पावर आले काय? गणित आहे. पण अशी शांत संयमी स्वभावाची माय, तिनं कर्तृत्व उभं केलं आपल्या जीवनात. केंद्रीय मंत्री सारखा जावई भेटणार, नशीब लागतं महाराज त्याला. ते भाग्य घेऊन आले. लोक म्हणतात ना श्रीमंत लोकांवर लोक जळतात. पहा, मी तर म्हणतो जळू नाही. गाडीच्या मागं लिहिलं होतं एका, ट्रक जाते ना रस्त्यानं, ट्रक, त्या ट्रकवर सुंदर सुंदर वाक्य लिहिलेले असतात. एका गाडीच्या मागं लिहिलेलं वाक्य मला फार भावलं. जळू नकोस, बरोबरी कर. तसं माणसानं जळलं नाही पाहिजे, बरोबरी केली पाहिजे. धमका संत बरोबरी कर. लय सुंदर सुंदर लिहिते. एका माणसाचा अपघात झाला योगेश दादा. अपघात झाला, हात तुटला. हात तुटल्यावर ते 2 महिने हात दुरुस्त होऊन झाले तरी बाहेर पडना. सगळेजण त्याला म्हणले अरे हिंडत फिरत जाय जरा, बाहेरची हवा लागली की माणूस मोकळं होतं. हे तो म्हणलं आपली बाहेर जायची हिंमतच नाही. मग ते घरचे म्हणायचे अडचण काय आहे सांग. काय नाही म्हणा, ट्रकनं आपल्याला कट मारली ज्या दिवशी ना आपला हात मुलडा ना, कट मारल्यावर ट्रकनं, त्या दिवशीपासून आपली बाहेर जायची हिंमत व्हायना. अरे अडचण काय ते तर सांग. म्हणलं अडचण अशी आहे, ज्या ट्रकनं कट मारल्यामुळं माझा हात मुडला आणि मी खाली पडलो, त्या ट्रकच्या मागं लिहिलेलं होतं म्हणला फिर मिलेंगे. पुन्हा इच्छा होते. लक्षात येत आहे तुमच्या? थोडं 3G रेंज लागली आत्ताशी, अजून 5G नाही आलं. मोकळं राहिलं पाहिजे. मला माणूस कावा जाईन ते सांगता येत नाही. प्रत्येक क्षण माणसाने आनंदाचा. व्हाय नॉट?
एव्हरीडे क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या 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 भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा क्या 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 भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, ओ साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है. किती जपून ठेवाय का राहणार आहे का. तू लाख ही पाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, ओ तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाल, ओ उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. ओ पिंजरा खाली, पिंजरा खाली पिंजरा खाली, पिंजरा खाली. किती जपून ठेवायला. शरीर जायाचे ठेवणे. तू लाखही पाजत करले, हा? गाडेकर काका किती जपा. तू लाखही पाजत करले, तू लाख करे रखवाली है, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. म्हणून प्रत्येकानं मरायचं, राहण्यासाठी कोणी आलं नाही. आणि मरायचं असल्यामुळे प्रत्येक दिवस कसा जगला पाहिजे. सुविचार सांगत होतो मध्ये मी स्लोगन, व्हाय नॉट एव्हरी डे आर स्वीट. का प्रत्येक दिवस माणसाच्या जीवनातला गोड असू शकत नाही. व्हाय नॉट एव्हरी डे आर स्वीट. बऱ्याच लोकांना समज आहे बरं का आईसाहेब, की ज्याला काहीच होत नाही ते आळंदीला जाते आणि महाराज होते, असं लोकांच्या डोक्यात. अरे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान होतं ते पूजनीय मामासाहेबजी दांडेकर हे पुणे विद्यापीठामध्ये लेक्चरर होते. म्हणजे आमची वारकरी संप्रदायाची परंपराही फार मोठी आहे. आणि माझी तर अशी प्रामाणिक इच्छा आहे की पुढच्या काळामध्ये आमचे कीर्तनकार वेल एज्युकेटेड तयार होत आहेत. आता असं नाही, पहिल्यांदा कुठं गेलते महाराज, बस स्टँडवर भेटे, कुठं गेलते कीर्तनाला गेलतो, कुठं गेलतो जाऊ खेड्याला गेलतो. आता पाहतो कुठं गेलते, आता कारमध्ये भेटते. अजून काही दिवसांनी सुरू झालंय तसं, अजून काही दिवसांनी विमानतळावर जय हरी, कुठे गेलते लंडनला गेलतो कीर्तनाला. आणि आता विमान काय आमच्यासाठी अवघड राहिलं नाही. दादा केंद्रीय मंत्री झाले, लोकांनी विमानास टेम्पो करून टाकलं. फक्त असं दाबू दाबू बसता येत नव्हतं त्याच्यात, म्हणून नाही तर आपल्या लोकांनी ते बी केलं असतं. विमानतळावर सगळा जालना जिल्हा ना औरंगाबाद विभाग
कुठे चालले? चलो दिल्ली. अरे मी म्हणलो काय थानी बाजारात थायला घेऊन. पण कोणतीच कसर नाही ठेवली महाराज दादाला. मी स्वतः गेलो होतो. राहण्याची व्यवस्था महाराज, अरे चांगल्या VIP व्यवस्थेत राहणारा माणूस मोठ्या मोठ्या ठिकाणावर जाईल यात काय नवल. अरे माझा कष्टकरी महाराष्ट्र सदनाच्या VIP बेडवर झोपला शेतकरी माझा. याच्यापेक्षा मोठा शेतकऱ्याला न्याय काय पाहिजे? हा महाराष्ट्र. आणि कोणतेच तीर्थ राहिले नाही. हरिद्वार, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, शिव रामेश्वर, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले बोलिए उमापति महादेव की जटाटवी जगज्जलम प्रवाह पाव. तिथं गंगेत हरिद्वारला रामेश्वर बाबा महाराज लोक इकडून गेलेलो अर्धे हरिद्वारला अर्धे वृंदावन मध्ये. हा मला 2-3 आपल्याकडचे भेटले धोत्र हातात धरून. राधे राधे. आता म्हणलं कास काही इकडं दिल्ली दिल्ली. हा म्हणलं मुंबई. सगळे तीर्थ केले लोकांना. हा तेरे रंग में रंगा हर जमाना मिले. वृंदावन तेरे रंग में रंगा हर जमाना मिले. मैं जहाँ भी रहूं बरसाना मिले, मैं जहाँ भी रहूं बरसाना मिले, बरसाना मिले, मैं जहाँ भी रहूं बरसाना मिले. तेरे रंग में रंगा हर जमाना मिले. मैं जहाँ भी रहूं बरसाना मिले. वृंदावनला गेलो मी. विमानतळावर कीर्तनकार आले दादा. विमानतळावर कीर्तनकार मी असं सांगत होतो. माझ्याकडे पहा विमानतळावर भेटले पाहिजे. आणि विमान आमच्यासाठी आता अवघड नाही का? दिल्लीनं विमान सोपं केलं. विमानाचा विठाल विठाल विठाला 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 कुंडली कबर दे हट विठाल विधान देवा पंढरीनाथ. आणि म्हणून मुद्द्याची साखळी क्लिअर करू. विषय असा आहे कोणत्या ठिकाणी कसा जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात नाही. जन्म मिळाल्यानंतर कसं जगावं, कसं वागावं, काय करावं आणि कुठपर्यंत जावं हे माणसाच्या हातात आहे. जन्म मिळाला मरावं तर कधीतरी लागणार आहे. पण प्रत्येक दिवस व्हाय नॉट एव्हरी डे आर स्वीट बट जस्ट गेट अप इन एन्जॉय इट. का जीवनातील प्रत्येक दिवस सुंदर असू शकत नाही. फक्त उठलं पाहिजे, त्याचा आनंद लुटला पाहिजे. शेवटी मरायचं ऐकायला प्रत्येकाला आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की नाही हरिपाठातलं प्रमाण आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा. हरी विना जमा नरकाची पैदारा, हरी विना जमा नरकाची पैदारा हाय. हरी विना जन्म नरकाची पैदारा, हरी विना जन्म नरकाची पैदारा. यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना. हरिपाठ नावाचं प्रकरण जर उघडलं तर जगाच्या पाठीवर कोणताच ग्रंथ उघडायची गरज नाही. संतांचं प्रामाणिक मत होतं की समाजाला सोपं भेटलं पाहिजे.
अवघड देण्याचा प्रयत्न संतांनी कधी केला नाही, अवघडचं सोपं करण्यासाठी संत आले. हा, म्हणून हरिपाठ सोपं प्रकरण आहे, फक्त आपल्याला अनुभवता आला पाहिजे. अख्खा महाराष्ट्र हरिपाठ म्हणतो, पण अर्थ कोणीच लावित नाही. काही काही लोक उरफाटे अर्थ लावतात. हरिपाठात एक प्रमाण आहे, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. हरिपाठात मी लिहिलंय की ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथाला, आपल्या भावाला चाड म्हणजे गुह्य विचारतात की नाम किती मोठं आहे सांगा. आणि मग निवृत्तीनाथ म्हणतात ते गगनापेक्षा आकाशापेक्षा मोठं आहे. एक बहादर मला भेटला आणि म्हणला, महाराज हरिपाठाबद्दल माझ्या मनात एक शंका आहे. म्हणलं विचारा. शंका लई विचारतात लोक आम्हाला. एक जण म्हणला, तुम्ही महाराज लोक जेवण करत असताना ताटाला पाणी का फिरवता? मी म्हणलं मुंग्या घुसू नये म्हणून. एक जण म्हणलं कीर्तन करत असताना कंबर का बांधता? मी म्हणलं धोतर सुटू नये म्हणून. त्याचे कारण आहे, आपण जे अन्न शिजून खात असतो त्या अन्नाला दोष लागत असतो. अन्नाला लागलेल्या दोषाचा परिहार करण्यासाठी ताटाला पाणी फिरवावं लागतं. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, या पंचप्राणाचं आवाहन करून पाणी फिरवायचं. अन्न शुद्ध होतं. तुम्ही म्हणाल महाराज हे मंत्र आम्हाला जमत नाही, दुसरा सांगा. घ्या. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नते तशुहेषु ह्याशु बुद्धी परिविष्टते. काय ताने महाराज, ते बी अवघडेन राव. सोपं सांगा. स्वाध्याय परिवारात जे लोक गेले असतील त्यांना माहिती आहे. यज्ञ शिष्टासीना संतो मुचंते सर्व किलबिषे भुजंते त्वघम पापाय पचंत्यात्म. आरती बी अवघडे. महाराज म्हणले सगळ्यात सोपं घ्या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे ते यज्ञ कर्म. बोल बाला साहेब की. दादा मला लई दिवस बालासाहेब कोणी कळत नव्हतं, नंतर कळलं बालाजीला बालासाहेब म्हणतात म्हणून. आणि त्या जुन्या पंक्ती गेल्या ना दादा, लोक पंक्तीत बसून श्लोक म्हणायचे. काय वजन होतं. रावणा रावणा राज्य गंभीर केले, शिते सारखे रत्न चोरून नेले. शिते सारखे रत्न तुला पचेना, आणि 14 चौकड्या राज्य तुला मिळेना. बोल बाला साहेब की जय. असं वजनदार वाटायचं. काळ बदलला आणि श्लोक बी बदलले. पांचट. राम लक्ष्मण दोघे बंधू आताचे. जेवत होते दही भात लिंबू. दही भात लिंबूचा प्रकाश मोठा. जेवण झाले मंडळी उठतोय. बापन पाहिलं दही भात लिंबूचा प्रकाश पडत असतो. काय श्लोक आणले लोकांनी. माणसं वजनदार होते दादा, आवाजही वजनदार होता. ते सोंग भरायचे काही काही गावामध्ये सोंग, आणि त्याच्यामध्ये भाषणं असायचे जत्रात. आता जुने प्राचीन दृष्टांत दादाच्या तोंडातून ऐकावं. आदर करणार माझ्या डोक्यात आल्यापासून. दादाचाच आहे, पण मी ऐकलेला आज सांगणार आहे. आणि तो आजच्या कीर्तनाच्या अभंगाला साजेश आहे दादा. ऐका, खोटा नाही सांगत दादा, पांडुरंगाची शपथ. महाराष्ट्रातल्या लय मोठ्या व्यासपीठावर तुमचे दृष्टांत सांगितले. लोक पसरून हसतेत, पण त्याचे निकष लय भारी आहेत दृष्टांताचे. ऐका, जुन्या काळामध्ये त्या जत्रा भरायच्या की नाही, जत्रा. हा, त्या जत्रेमध्ये भाषणं असायचे, सोंग असायचे की नाही. मग ते पांडव कचेरी, राम कचेरी, त्याच्यात भाषणं असायचे. अरे दुर्योधना, अरे दुःशासन, असे वजनदार आवाज असतात. एका गावात जत्रा भरली दादा, आणि मारुतीचं आणि रावणाचं सोंग सख्या चुलत्या पुतण्याला दिलं. दोघांच बांधारेच भांडणं होते. अरे मारुती म्हणे बरं काका सापडला. त्याच्यात कसं असतं, रावणाला असते ताटी, ताटीचा टोप असतो मोठा असा, आणि हनुमानाला भोपळ्याच गादा बेगडी लावेल. हनुमान म्हणे काका घावला. हनुमान रातचं शहरात गेलं आणि भोपळ्याच गादा बदलून त्यानं लोखंडाच करून आणला 4.5 किलोचा. वरून बेगडी लावल्यानं झाला कार्यक्रम चालू. दफडं गिफडं वाजवलं, सोंग आलं आणि भाषणं चालू झाले. हनुमान म्हणतो रावणाला, अरे दशानना, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची पत्नी जगन्माता लक्ष्मी उचलून आणत असताना तुला लाज कशी वाटली नाही. अशी भाषणं असायचे त्याच्यामध्ये. त्याने असं म्हणल्यावर रावण तिकून म्हणलं, अरे मरकटा, पाले खाणारी तुझी जात, आणि तू मला ज्ञान शिकवतोस. असं म्हणल्यावर जेच हनुमान धावून गेलं, दशानन, आणि जेच 2 गधे टाकले. रावण हनुमानाकडूनच मेलं. रामाला महाराज कामच नाही. जत्रा बंद, जत्रा बंद. भारदस्त आवाज होते ना श्लोकाचे जुन्या काळामध्ये. येते तुमच्या लक्षात? जुन्या काळात श्लोकाची भारदस्त आवाज होते. असे भारदस्त आवाजाची माणसं गेली. भारदस्त आवाज असायला तब्येत मोठी लागते असं नाही. एकदा मला एक चोपदार भेटला, तब्येतीन जाड.
मी म्हणलो यांनी जर पवाडा म्हणला तर काय वजनदार आवाज असं याचा. सातारा जिल्ह्यात कीर्तन होतं. सांगली सातारा म्हणजे शाहिरांचं मूळ बैठकीचं ठिकाण. हा, सांगली जिल्हा वाळवी तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरान साज चढविला, शाहिरान साज चढविला, पूर्ण करून शाहिरी साजाला, शाहीर देशमुखात पवाड्याला जिरहाजी जी. असं मला वाटलं याचा आवाज वजनदार असं. ते बोलत नाही मला, मला आवाज ऐकायचा होता त्याचा. गावातले मंडळी म्हणले महाराज तुम्ही चोपदारा संघ फेटा बांधून ये. लोक गेले निघून आणि मी चोपदारा पुढं. आज चोपदार मला विचारीन असं वाटलं. मला कुडलचे महाराज कवा आले, प्रवास चांगला झाला ते बोला ना. आणि मला इच्छा लागली बोलायची. यांनी बोलाव. पाऊण तास झाला चोपदार बोलना. आणि जेव्हा विठोबा रखमाईचं भजन चालू झालं आणि टाळकरी मंडळी पुढे जायला निघाले, आपले कीर्तनकार पुढे जायला निघाले, मला वाटलं चोपदार म्हणीन जरा पटपट चाला. ती म्हणनच काही विठाला 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 विठाला. विठोबा रखमाईचं भजन चालू झालं. अख्खा मंडप डोलायला लागला. मी उठायला तयार नाही, चोपदार बोलायला तयार नाही. मी उठलोच नाही. विठोबा रखमाईचं भजन अर्धा तास चाललं. म्हणलं आता तरी चोपदार म्हणून महाराज भजन चालू झालं उठा. मला आवाज ऐकायचा चोपदाराचा, भारदस्त आवाज. चोपदार बोलायला तयार नाही, तब्येत रप. म्हणलं आवाज ते एकदम जाड असं. आणि विठोबा रखमाईचं भजन अर्धा तास चालल्यावर चोपदारानं पाहिलं आता लय झालं गड्या. ते माझ्याकडे आलं आणि उभं राहिलं आणि तोंड उघडणार. मला कुतूहल वाटलं. म्हणलं आता आवाज ऐकायला येतो गड्या. रप आवाज चोपदाराचा ऐकू म्हणलं. ते माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणलं चला महाराज. अर म्हणलं हे तर ऐका, मुद्दा लक्षात घ्या. आपण कशावर बोलतोय ते. पाणी ताटाला का फिरवायचं असा आपला फाटा फुटला होता. आणि ज्ञानोबारायचा हरिपाठ किती व्यापक आहे त्याच्यावर आपण बोलत होतो. हरिपाठामध्ये प्रमाण आहे ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनावनी वाड नाम आहे. एक जण मला म्हणला शंका आहे. मी म्हणलं काय शंका आहे. म्हणलं हे ज्ञानेश्वर महाराज शेतकरी होते का. मी म्हणलं कस काय. म्हणे हरिपाठात नाही का ते त्याच्या भावाला विचारत होते म्हणे. म्हणलं काय. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, चाड प्यारायचं. मी म्हणलं ते चाड नाही. हरिपाठ फार व्यापक आहे. ज्ञानोबाराय म्हणतात यमाचा पाहुणा प्राणी होय. सगळे यमाचे पाहुणे. आणि पाहुणा कोणाला म्हणते ज्याला ज्या ठिकाणी गेल्यानंतर कायमचं मुक्कामी राहता येत नाही तो पाहुणा. धक्के मारून काढून द्यावा लागतो तो रावळा. म्हणून दोन शब्द आहेत अर्थार्थी. पाहुणे रावळे कस काय. आपण म्हणावं पाहुणे गेले बा रावळे मुक्कामी आहेत. 2 दिवस आल्यानंतर थांबतो तो पाहुणा. जा म्हणलं तरी जात नाही तो रावळा. आपण सगळे यमाचे पाहुणे एक दिवस जाणार. महाराज आमची इच्छा नसली तर काही फरक पडत नाही. मृत्यूलाण चुकवी कोणी साण असो अथवा थोर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार रावे जाणूनी सर्वर. जगी जीवनाचे सार रावे जाणूनी सर्वर. जे कर्माते से फळ देतो रे ईश्वर. जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मनाखंत वाटून ज्यांचे शुद्ध होई अंतःकरण. क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण. अंत पृथ्वीचा मग आला. अंत पृथ्वीचा मग आला. युगे चालली झरझर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. प्रत्येकाला एक दिवस जायचंय. तुम्ही म्हणाल महाराज थांबता नाही येणार का. अजिबात थांबता येणार. जोपर्यंत शरीरामध्ये देहामध्ये आत्म्याचं तादात्म्य शरीर चालतं बोलतंय. आणि ज्या दिवशी शरीरातून आत्मा निघून गेला त्या दिवशी त्याला घरात ठेवता येत नाही. आत्मा गेला, शरीर रूपी गाडीचा ड्रायव्हर गेला, गाडी बंद पडली, मग गाडी गॅरेजला जमा करावं लागते. आपली बंद पडलेली गाडी मोटर गॅरेजमध्ये न्यावं लागते.
आणि बंद पडलेलं शरीर स्मशानात न्यावं लागतं का? स्मशान इमानदार आहे म्हणून. इमानदाराच्या हातामध्ये प्रेत सोपवावं लागतं. तुम्ही म्हणाल असं इमानदारी स्मशानामध्ये काय? किसी शायर ने कहा, शमशान 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 तेरे इरादे कितने नेक है. हा शमशानास म्हणजे स्मशानासारखी इमानदार गोष्ट जगाच्या पाठीवर कुठेही ठिकाणास. शमशान 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 तेरे इरादे कितने नेक है. अरे किती इमानदार आहे तू, किती चांगले विचार आहेस तुझे. कि शमशान 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 तेरे इरादे कितने नेक है. वहां गरीब हो या अमीर हो दोनों के बिस्तर एक है. कोणी मरू द्या, रस्त्याच्या कडेवरचं मरू द्या, रस्त्याच्या आतलं मरू द्या, स्मशानात नेलं दोघांची मातीच शरीराची होय माते. म्हणून शरीरातून आत्मा निघून गेला. कुठं न्यायचं त्याला? आजच्या निवडलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या. झाला प्रेतरूप, प्रेतरूप झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. झाला प्रेतरूपा, प्रेतरूपा झाला प्रेतरूप शरीराचा भावा, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. हे झाला प्रेतरूप, झाला प्रेतरूप, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. झाला प्रेतरूपा, प्रेतरूप झाला प्रेतरूप शरीराचा भावा, प्रेतरूप शरीराचा भावा. लक्ष्याला ठावा स्मशानीत, लक्ष्याला ठावा स्मशानीत, लक्ष्याला ठावा स्मशानीत, लक्ष्याला ठावा स्मशानीत. रडती रात्रंदिवस, रडती रात्रंदिवस, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. महाराज म्हणतात भाव नाम अवस्था. शरीराची अवस्था प्रेतामध्ये परावर्तित झाली. माणूस किती मोठा असला तरी स्मशानात न्यावं लागतं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. मग नेत असतानाच्या काही क्रिया सांगितलेल्या आहेत कर्मकांडामध्ये. 2 बांबूची लाकडं घ्यायची, 5 आडवी लाकडं टाकायची, पंचतत्वाचं प्रतीक. बर, तिरडी बांधत असताना जे मटकं ठेवायचं आहे तिथं 3च लाकडं लावायची, 4 लावता येत नाही. सत्व रज तम त्रिगुणाचं प्रतीक. प्रेताला माडावर टाकल्यानंतर त्या प्रेताच्या पदरामध्ये भाकरी बांधायची. का? आजपर्यंत आम्ही तुम्हाला जिवंत असल्यामुळं भोजनाचं उपादान देत होतो, आज तुम्ही जिवंत नाही. तुम्हाला काय चालतं काय चालत नाही, तुम्ही काय खाता काय खात नाही, तुम्ही दिलेलं खाणारच का याची शाश्वती नसल्यामुळं देह आहे म्हणून आजच्या पुरतं एवढं पदरात बांधून घ्या, उद्यापासून तुमचं तुम्ही सांभाळा. म्हणून पदरामध्ये भाकरीचा तुकडा, पदरामध्ये पीठ, पदरामध्ये 2 पैसे टाकायचे आणि मग त्या प्रेताला निरोप द्यायचा. आता इथे एक पद्धत आणली लोकांनी प्रेताची आरती करण्याची. शास्त्रात त्याला कुठे स्थान नाही, प्रेताची आरती करता येत नाही. पद्धत आणली लोकांनी. माणूस मेल्यानंतर मुरमुरे फेकायची. कुठंच लिहिलेलं नाही. पंढरी क्षेत्राला गेल्यानंतर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाही फुटाने आणतो आपण. त्या लाहीचं एक वैशिष्ट्य आहे, बीज भाजून केली लाही. बियाला भाजलं, बीजाला भाजलं की लाही होती. बीजाला भाजून बीजाची लाही झाली की लाहीचं पुन्हा बीज होत नाही. बीज लाहीमध्ये परावर्तित झालं की ते पूर्णत्व प्राप्त होतं आणि म्हणून त्याचं रूपांतर प्रसादात होतं. म्हणून पहा, घरी करतो आपण ते जेवण, फार जर चांगला सात्विक माणूस असला तर भोजन, परंतु भंडाऱ्यामध्ये करतो तो प्रसाद, भंडाऱ्यामध्ये घेतला जातो तो प्रसाद. म्हणून असं म्हटलं, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. प्रेतावर लाह्या फेकल्या जात नाहीत. लक्षात येतं तुमच्या? नाही. मुरमुरे फेकल्या जात नाहीत. आपले लोक फेकतात. पुन्हा पुढचं ऐका.
पैसे फेकायची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी. या पैशाला सुद्धा शास्त्रामध्ये फार मोठा आधार नाही. सिकंदर गेला होता म्हणे, जगताचं साम्राज्य कमवलं होतं, परंतु शेवटी असं म्हटलेलं आहे, याद करो सिकंदर के, याद करो सिकंदर के हौसले तो आली थे. आता म्हणजे स्वरशास्त्रामधले एवढे काव्य निपुण व्यक्तिमत्व इथं बसलेले असताना आमच्या सारख्यांनी स्वराचा आविष्कार गाणं म्हणजे समुद्राचं वर्णन नळाच्या तोटीनं केल्यासारखं आहे नाही सरकडे दादा. याद करो सिकंदर के हौसले तो आली थे, और जब गया दुनिया से तो दोनों हात खाली थे. जगाचा निरोप घेऊन गेला तो दोन्ही हात मोकळे होते त्याचे. स्वरात फार मोठी ताकद आहे बरं का, फक्त बेसूर नसलं पाहिजे. दादा स्वरातली कोणती गोष्ट ऐकू द्या, माणसाला प्रसन्न वाटतं. मग लग्नातलं मंगलाष्टक असलं तरी बघा बरं, ऐका तुम्ही किती सुंदर वाटतं. बाणी ऐक जरा जाण कलिके, जाशी पतीच्या घरा. मंगलाष्टक म्हणणारे तरबेज माणसं असते स्वरातले काही. आता काय झालं, मंगलाष्टक म्हणजे 8 मंगल घटनेचा समूह. एकदा ज्यांच्या हातामध्ये माईक आहे त्या पुरोहितांनी ते 8 मंगलाष्टक पूर्ण करावे असा नियम आहे. हल्ली कोणा मंगलाष्टक पाठ केले आणि कोणी म्हणायला लागलं. त्याच्यामुळे काय होतं, मग स्वरात ताळ बसत नाही. मग लोक मंगलाष्टक बेसुर म्हणतात, आणि बेसुर मंगलाष्टक ऐकल्यावर माणसाला फाशी घ्या वाटते. बऱ्याच लग्नात तुम्हाला अनुभव आला असेल, मी नमुना दाखवतो फक्त बरं का सरकडे दादा. बऱ्याच लग्नातले मंगलाष्टक आता स्वरात नसल्यामुळे स्वराचा विषयच नाही. बऱ्याच लग्नात, काही काही लग्नात पहा, बाणी ऐक एकदम धार. काही काही लग्नात गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तरया. जेवगाला पहिलं लक्षात येतं तुमच्या स्वरामध्ये फार मोठी ताकद आहे. याद करो सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया दुनिया से तो दोनों हात खाली थे. त्याच्या प्रेतावर उधळले होते पैसे, प्रेतावर. या साम्राज्याच्या नादात तू कत्तली केल्यास ना, लोकांच्या मुंडकी उडवलीस ना, रक्तलांछन घडवलंस, बघ पैसा तुझ्या काम येतो का. म्हणून असं टोपल्यात सोन्याचे पैसे घेऊन त्याच तोंडावर आणे गेरे करंट्या हंस अपका. पैसे फेकायची पद्धत नाही, पैसे फेकणं बंद. 4 खांदेकऱ्यांनी प्रेताला उचललं, कीर्तनच 23 आहे. आणि तुम्हाला सांगू का, आयुष्यभरात किती कीर्तन केले ते मला माहित नाहीत. दादा एका कथेला होते माझ्या, मी दादा येण्याच्या अगोदर बोललो, आणि आज दादा कीर्तनाला आहे. दादा माझ्या कीर्तनात हसले आणि पठ्ठ्या जिंकला. आता कीर्तन नाही बी भेटलेच चालते महाराज. अरे दादा हसले, आपल्याला आता प्रमाणपत्रच भेटलं महाराज. आणि एक वैशिष्ट्य आहे या व्यक्तिमत्वाचं, मी नेहमी सांगत असतो, मोठी माणसं ती नसतात, मोठी माणसं ती नसतात महाराज जी आपल्या मोठेपणानं जगतात. मोठी माणसं ती असतात जे आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला लहान असल्याचं कधीच जाणू देत नाही. आणि ते गुण माझ्या दादामध्ये आहेत, ते गुण दादा. कसाही माणूस जाऊ द्या ना महाराज, मातीशी नाळ भाषणातली वेगळी. लोक म्हणते ना मातीशी नाळ असली पाहिजे, मातीशी नाळ दादाकडे पाहिल्यावर कळतं महाराज काय. हा, अरे मातीवर जगणं, मातीतल्या माणसासोबत जगणं आणि मातीसाठी जगणं हे आमच्या दादाचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल या मुद्द्यावर प्रेताला उचललं, वेशीच्या बाहेर नेलं. वेशी बाहेर नेल्यावर माया चक्कर हाणती आणि माया म्हणती, अय खांदेकऱ्या, ते पुढच्याला आवाज द्या. मग मागच्या खांदेकरी 2 पुढच्या खांदेकऱ्याला आवाज देते, अय थांबा रे, तुम्हाला चाल न जमना, खालठो जमून राहील तुम्हाला खालठो. ते प्रेत खाली ठुलं, ते मागच्या खांदेकरी पुढच्याला म्हणते, आम्ही पुढे जातो तुम्ही माग आहे. असंच राहतं ना. याची जाणकार माणसं सांगायचं, दादा याची माणसं ठरेले, बांधणारे, ते मटक्याला हाणणारे, दांगुडं करणारे. भलते दांगुडं करतात महाराज आपले लोक अंत्यविधीच्या ठिकाणी. त्याच्यामुळे महाराज लोकांचे गणित असे, आमचे डोळे म्हणजे कॅमेरे, कॅप्चर केलं कीर्तनातून बाहेर येतं. लय दांगुडं करतात लोक. मग ते माणसं ठरलेले आहेत. मग ते प्रेत खाली ठेवलं आणि खांदेकऱ्याची आदला बदल होणार, एवढ्यात माया येते आणि ती म्हणते, पीठ मीठ भाकरीचा तुकडा खोबऱ्याचे खांडण 4 पैसे सोबत नेण्याचा अधिकार नाही. गावापर्यंत तुमची हद्द होती, आता संपली, खाली सोडा. मग पीठ कुठं सोडते, वेशीमध्ये. उचललं प्रेत, नेलं स्मशानात.
गौऱ्या लावाव्या असं म्हणलेलं आहे. काय लावाव्या? गौऱ्या. प्रेत गौऱ्यामध्ये जाळावं, नाही तर चंदनाच्या चितेमध्ये जाळावं, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. आता ऐका, गौऱ्या लावण्याच्या पाठीमागे शास्त्राचा सिद्धांत काय? भारतीय परंपरा गायीला माता मानणारी आहे आणि भारतीय परंपरेमध्ये गाय माता आहे, गाय अध्यात्म आहे. पण गाय जसं धर्मशास्त्र आहे तसं अर्थशास्त्र सुद्धा आहे. भारतीय परंपरेमध्ये गायींच्या पालन पोषणाचं दायित्व सामाजिक व्यवस्थेकडे दिलेलं आहे. ती सुरक्षित तर देश संरक्षित, असा भारतीय परंपरेचा भाव आहे. विठ्ठला विठ्ठला आता खरं सांगा बरं, चितेला अग्नी देताना गौऱ्या भेटतात का? आता नाही महाराज. आता गौऱ्या तशा होळीला लावायला सुद्धा भेटत नाही. गाय संपली या देशातली. आणि या देशातली गाय संपल्यामुळं शास्त्रात असं वर्णन आलेलं आहे. जय देशी गोहत्या घडे, तये देशी पर्जन्य ना पडे. ज्या देशामध्ये गोहत्या होते त्या देशामध्ये पर्जन्य पडत नाही, पाऊस पडत नाही. म्हणून वेळोवेळी जेव्हा गो संवर्धनाचा आणि संरक्षणाचा मुद्दा निर्माण होतो तेव्हा केंद्रातलं सरकार, आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या दायित्वामध्ये कार्य करणारी सगळी सिस्टम ही गायीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहते. गायीच्या गौऱ्या, त्याच्यामध्ये चिता, चितेवर प्रेत ठेवलं, प्रेत चितेवर ठेवल्यानंतर अग्निदाह संस्कार सांगितलेला. आता ऐका, माझ्या माहितीस्तव माझे गुरुवर्य मला जेवढं सांगतात, अग्निदाह करत असताना प्रेताला अग्नीच का द्यायचा आहे त्याचं कारण असं सांगितलं. शरीर 5 तत्वापासून बनलेलं आहे. अष्टकमल का चरका बनाया 5 तत्व की पुनी. 5 तत्व के गुणे, 5 तत्व के गुणे. कबीरजी म्हणतात, अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पुनी. 9 दशमास बुनन को लागे, मूर्ख मैली केनी. चदरिया झिणी रे झिरी चदरिया झिरी रे झिरी. रामरस पीनी चदरिया झिरी रे झिरी. हे 5 तत्वाचं बनलं तर कसं बनलं? उसना आणलं म्हणे. देह हा 5चा आणिला उसना, शेकीजाचा त्याला देणे लागे. हा उष्ण आणलेला आहे आणि उष्ण आणलेला असल्यामुळे ज्याचा त्याला द्यावा लागतो. पहिलं तत्व आहे वायू. माणूस मेला, श्वास बंद होतो. श्वास संपला, जीवनाचा ध्यास संपतो. संपला श्वास. बर, 4 तत्व शिल्लक आहे. मोजा. अग्नी शिल्लक आहे, आकाश शिल्लक आहे, भूमी शिल्लक आहे आणि जल तत्व शिल्लक आहे. 4 तत्वाचं विलिनीकरण 4 तत्वामध्ये करण्यासाठी देहाला अग्निदाह नावाचा संस्कार आहे. पहिलं श्वास गेला, वायू तत्वात गेलं. अग्नितत्व प्रेताला पेटवत असताना अग्नी लावला जातो. अग्नी वेगवेगळ्या प्रकाराने लावला जातो. एक मंत्राग्नी, मंत्राने लावला जाणारा अग्नी, वेदोक्त मंत्राने. एक मुखाग्नी आणि दुसरा भडाग्नी. कोणत्या ठिकाणी कसा लावावा? आई वारली असेल तर आईच्या प्रेताला अग्निदाह देत असताना पायाकडून सुरुवात करावी, त्याला म्हणतात भडाग्नी. पायाकडून अग्नी लावत समोर फिरवावा. वडील वारले असतील तर वडिलाच्या अंत्यविधीमध्ये वडिलाला अग्निदाह देत असताना डोक्याकडून म्हणजे तोंडाकडून अग्नी लावावा, त्याला म्हणतात मुखाग्नी. अग्नी लावत असताना अग्नी हा निसर्गतः पेटलेला असावा, आर्टिफिशियल नसावा, असा शास्त्राचा संकेत आहे. अग्नी लावत असताना क्रम सोयीचा नसावा, उलटा असावा, असा शास्त्राचा संकेत आहे. तो अग्नी लावला जातो. अग्नी लावलं की धूर होतो, धुरातून आकाशतत्व आकाशतत्वात जातं, अग्नितत्व अग्नितत्वात विलीन होतं. आता 2च राहिले की नाही, भूमी आणि जल. कितीही खरडून राख उचलली जरी तरी थोड्याफार प्रमाणातली का होईना राख जमिनीमध्ये शिल्लक राहते. भूमी तत्वाला सामावून घेते. एकच तत्व शिल्लक राहिलं, त्याचं नाव आहे जलतत्व. जलतत्वाचं विलिनीकरण जलतत्वामध्ये करण्यासाठी माणसाच्या शरीराची, मृत व्यक्तीच्या शरीराची राख पाण्यात टाकावी असा संकेत आहे. पण किती टाकावी
अख्खी पोतडी भरावी, पाण्यामध्ये नेऊन टाकावी, असं कुठं वर्णन आलेलं नाही. चिमूटभर राख कपभर पाण्यात घातली तरी जलतत्वाचं विलिनीकरण जलतत्वात होतं, असं माझं वाचन आहे. आपल्या लोकांनी आता पद्धती धरल्या. माणसं मेली की नाशिक, माणसं मेली की हरिद्वार, माणसं मेली की पैठण. सगळ्यात मोठं वेळेचा अपव्यय, दुसरी गोष्ट येणाऱ्या जाणाऱ्याची ताळंबळ, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा शिल्लक पंचायती. त्याच्यामुळं रक्षा विसर्जनाचे कार्यक्रम आणि 10व्याचे कार्यक्रम जवळच झाले पाहिजे, लांब जाण्याची गरज नाही. लक्षात येते तुमच्या? माणसाचे कर्म शुद्ध असले पाहिजे, कर्तृत्व मोठं असलं पाहिजे. जवळही केलं तरी जमतंय. नाही तर भाऊ काही लोकांच्या परिस्थिती, एक म्हातारं मेलं आणि सगळ्यांनी ठरवलं की आता म्हाताऱ्याचा अंत्यविधी झाला, आपण गावातच रक्षा विसर्जन करू. पण काय असतं, मोठ्या माणसालाही वाटतं जागेवर उरकलं पाहिजे, पण लोक सुधरू देते नाही दादा. एखाद्या मोठ्या माणसाने जर रक्षा लांब नेली नाही, लोक म्हणते त्याला का फुकणी पडली होती, जळता जळ ना आणि पेटता पेट ना, आणि त्यानं तिकडं लंडनला राख न्यायला पाहिजे होती, कोणता देव तिकडं. लक्षात येते तुमच्या? म्हणजे लोकांच्या लय कठीण काम येते. लक्षात येते तुमच्या? लोक लांब लांब घेऊन जाते. देवाच्या मनात नसलं तर नेऊ देईन तुमची राख? अजिबात नाही महाराज. म्हातारं मेलं, आता पोरांनी निर्णय घेतला म्हणे बा आता पुरी वय झालेलं आहे जास्त, आणि पुरीला तिकडे रक्षाला इतक्या लांब न्यायला पैठण गिठण हे काही मेळ लागणार नाही, आपण जाग्यावरच उरकू. इकडं तपवनला, इकडं तिकडं आजूबाजूला पूर्णा नदीमध्ये, केळणा नदीमध्ये म्हातारीची राख. महाराज पोरांनी निर्णय घेतला पण पुरी गप्प बसाना. ते म्हण तुला ज्ञान नसन सांग, आमच्या बापान गंज कमवून ठेल. मी म्हणलं जाऊ द्या, त्याला दिली एसटी करून. मग राख न्यायची ताशी चिमूटभर न्यायची नाही, अख्खा बाबा पोतडीत भरला आणि एसटीत टाकला. उदाहरण म्हणजे इथली घटना नाही, बाहेरची आहे. शिल्लोडून एसटी पैठणला जायला निघाली, राख एसटीमध्ये टाकलेली, हवा काचातून घुसायची, राख उडायची. कंडक्टर आले, कंडक्टर म्हणले पोतडीत काय? ते म्हणले बाबा. कंडक्टर म्हणला तुमचा बाबा लोकांच्या नाकाडोळ्यात चालला, बाबा उचलन टपावर टाका. आता कसं कंडक्टरला जास्त डोकं लावता येत नाही मला, कंडक्टर सारखा दुःखी प्राणी नाही. आता एसटीचा प्रवास करायला मला लई दिवस झाले. महाराजांनी तर एसटीचा प्रवास करूच नाही दादा. त्याचं गणित असं होतं, चांगल्या चांगल्या माणसाला लोक एसटीत चढू देत नाही. महाराज लोकांचा विषयच नाही. रावणानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या, सोन्याला सुगंध आणीन, समुद्राचं खारं पाणी गोड करीन आणि स्वर्गाला शिडी लावीन. 3ही पूर्ण नाही झाल्या. जर व्हायच्याच अंदाजात असत्यात, मी देवाला म्हणलं असतं स्वर्गाला शिडी लावण्याची प्रतिज्ञा कॅन्सल करा. काऊन? महाराज याचा ब्र्या लोक आहे ना, हे एसटीत महाराज लोकांना चढू देत नाही. जर रावणानं स्वर्गाला शिडी लावली असती तर सगळे चबरेवर चढून गेले असते, चांगले खालीच राहिले. चांगला घंटिळा लावेल माणूस तुम्ही एसटीत चढू द्या, लोक डोस वाय ना तिकडं. एकदाच एसटीत गेलो मी, सीटावर दारू पेली येऊन बसलं, खाली हात घातला आणि मा पाय खाजायला लागलं. मी म्हणलं काय करतो? ते म्हण पाय खाजितो. म्हणलं माझा कशाला खाजित? ते म्हण तुमचा आहे का ना, आपला कुठे? म्हणलं मला काय माहित. अवघड असतं. कंडक्टर म्हणले तुमचा बाबा लोकांच्या नाकाडोळ्यात चालल्या, टपावर टाका. मग त्यांनी ते पोताडे उचलल्या, टपावर टाकल्या. गाडी नेमकी पैठणच्या ना संभाजीनगरच्या मध्ये गेली आणि एक सलरॉड खराब झाला. ड्रायव्हरनं सांगितलं गाडीमध्ये तांत्रिक बिघड आहे. दुसरी गाडी बोलवली, सगळे खाली उतरा, ही गाडी डेपूल जमा करायची. मग सगळे पटपट खाली उतरले. तिथे गेल्यावर जेवावं लागतं ना, राग टाकल्यावर ते लड्डू गिड्डू डबे डुबे सांभाळून उतरले. बाबाच ध्यान राहो का नाही? बाबा चिकलठाण्याच्या डेपूत जमा. इथून सगळे दुसऱ्या गाडीत बसून पैठणला गेले, लड्डू गिड्डू ग थोडे उतरिले आणि मग ध्यान आलं, बाबा पोरगी झाली सुरू. बाबा तुम्ही वापस गेले का? मी गपची बैस, येऊनच द्यायचं नव्हतं बाबाला, तर वापस गेले. आता चिकलठाण्याच्या डेपोत बाबा आले, हमलन पाहिला, अरे इसमें क्या है? पोतडी उघडली, अरे इसमें तो राख है बोले, उठा और फेको गटार में. उचलला बाबा, औरंगाबादचा सगळ्यात खतरनाक ड्रेनेज गटार, त्याच्यात बाबा टाकला. आलं का पुन्हा मुद्द्यावर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. काहीतरी कर्तृत्व मानवानी जीवनात करून ठेवायचं. शांताबाईने आज ताईसाहेबांसारखी मुलगी जन्माला घातली, दादांसारखे जावई मिळाले. आज पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत भावे, गीता सज्जनाची नावे, गीता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता पुण्यवंत भावे.
घेता सज्जनाची नावे. काही माणसाचं नाव घेतलं तरी पुण्य मिळतं. आज या माऊलीचं नाव घेतलं, आज या माऊलीचं नाव घेतलं, माऊलीच्या नावाने कीर्तनाचा गजर झाला. हे पुण्य, ही पुण्याई सगळी या माऊलीची आहे. म्हणून शरीराला अग्नी लावला. अग्नी लावल्यानंतर अग्नितत्वात जलतत्व, जलतत्वात कसं घालायचं तुम्हाला सांगितलं. 5 तत्वाचं विलिनीकरण होतं आणि हे विलिनीकरण झालं. तिसऱ्या दिवशी राख उचलून विलिनीकरण गेलं की मग 10व्याच्या दिवशी 10वं करण्याची पद्धत आहे. आता आपण अंतिम चरणात आहे, काही मिनिटात कीर्तन संपणार आहे. हा, 10व्याच्या दिवशी 10वं का करायचंय? 10वं करत असताना काय काय लक्षात घ्यायचंय? 1 वाजता बरोबर आपण कीर्तनाला विराम देणार आहे. काय करायचंय 10व्यामध्ये ऐका. 10व्याच्या दिवशी मेलेल्या मृत व्यक्तीचे अधिकार आपण हस्ती संचयाच्या रूपानं संरक्षित केलेले असतात. 3 गोष्टी या विलीन केलेल्या नसतात. काय? कुळ, नाम आणि रूप. हस्त्या शिल्लक असल्यामुळं रूप जिवंत राहतं. आपण 10वं केलेलं नसल्यामुळं कुळ जिवंत राहतं आणि आपण हस्तीचं विलिनीकरण केलेलं नसल्यामुळं नावही शिल्लक राहतं. 10व्याच्या दिवशी पूजा करायची. पूजा करत असताना अन्य पूजा आणि 10व्याच्या पूजेमध्ये थोडा अपरोक्ष बदल आहे. कसा आहे ऐका. बाकीच्या पूजा करत असताना चंदन आणि कुंकू घेतल्या जातं. 10व्याच्या पूजेमध्ये गंधगोळी घ्यायची. बाकीच्या पूजा करत असताना घेतलेला गंध लावताना या बोटाचा वापर करतात. 10व्याच्या पूजेमध्ये या बोटाचा वापर करावा. बाकीच्या पूजेमध्ये आचमन करून पाणी सोडताना असं सोडतात. 10व्याच्या पूजेमध्ये पाणी असं सोडावं. बाकीच्या पूजा करत असताना कलश मांडतात. 10व्याच्या पूजात वकऱ्या मांडावा. बाकीच्या पूजा करत असताना कलशाच्या खाली गहू त्याची आरास टाकतात. 10व्याच्या पूजेमध्ये तुषा म्हणजे जवाची आरास टाकावी. बाकीच्या पूजा करत असताना तांदूळ अक्षदा म्हणून घेतले जातात. 10व्याच्या पूजेमध्ये काळे तीळ अक्षदा म्हणून घ्यावे. बाकीच्या पूजा करत असताना पाणी असं फिरवल्या जातं. या पूजेमध्ये पाणी असं फिरवावं. अजून ऐका. बाकीच्या पूजा करत असताना गोडधोड नैवेद्य दाखवला जातो. ही पूजा करत असताना ओबडधोबड शिजलेला नैवेद्य दाखवावा. बाकीच्या पूजा करत असताना गळ्यात जर यज्ञोपवीत असेल तर डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर यज्ञोपवीत असा प्रघात असतो. 10व्याच्या पूजेत उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत अशा पद्धतीचा प्रघात मान्य करावा. हे कशासाठी? ही सगळी पूजा करून जी व्यक्ती मृत पावलेली आहे त्या व्यक्तीच्या नावाने म्हणावं, तुमचं नाव आम्ही जिवंत ठेवलं होतं, तुमच्या नावाचे अधिकार तुम्हाला बहाल केले, जा. तुमचं कुळ आम्ही ठेवलं होतं, तुमच्या कुळाचे अधिकार तुम्हाला बहाल केले, जा. आणि तुमचं रूप आम्ही हस्तीच्या रूपानं शिल्लक ठेवलं होतं, त्या हस्त्या देखील पूजा करून आम्ही विसर्जित केल्या, आता तुम्ही जा. अभंगाच्या 5व्या चरणात म्हटलं, दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. असं म्हणून शरीर समर्पित करायचं. 10वं संपलं. 3 दिवस शिल्लक आहेत. आजचा 13व्याचा दिवस आहे. 13व्याच्या दिवसापर्यंत सुतकाचं प्रयोजन आहे. सुतकामध्ये देवकार्य करता येत नाही. 13व्याच्या दिवसापर्यंत सुतक धरावं. 13व्याच्या दिवशी मृतात्म्याच्या नावाने अन्नदान करावं. आला आता मुद्दा असा आहे, अन्नदान करावं पण खावं कोणा? आता लोकांनी लय धडा धरला. 13व्याला नैवेद्य दाखवले का जेवून घ्या ना. आपल्याला चालत नाही, तो कोण खाईन रे? मग तुला चालत नाही, तू मेल्यावर तो कोण खाईन? मग 13वीचं खाऊ नये का? खाऊ नये. खावं का? खावं. असं कसं बोलता राव महाराज दोन्ही बाजूनी? शास्त्र असं आहे, 2 तोंडाचा पक्षी कोण असा प्रश्न विचारला, उत्तर सापडतं शास्त्र. इकडूनही तितकं सांगतं आणि तिकडूनही तितकंच सांगतं. मग तुम्ही म्हणाल महाराज काय गणित आहे? कोणी कोणी खाऊ नये पहिलं ते सांगतो. ज्याच्या गळ्यात यज्ञोपवीत आहे आणि जो वेदोक्त मंत्राचा अधिकारी आहे दीक्षेचा, त्यांनी खाऊ नये. 1 कोणी खाऊ नये. पुढचं ऐका. जो एखाद्या विशिष्ट व्रताचं अनुष्ठान करतो त्यांनी खाऊ नये. 2. 3 कोणी खाऊ नये. जो काशी यात्रा करून परत आलेला आहे त्यांनी खाऊ नये. कोणी खाऊ नये. ज्याचा एखादा मोठा धार्मिक प्रयोग सुरू आहे, अर्थात अनुष्ठानात्मक क्रिया चालू आहे, त्यांनी खाऊ नये. 4 हे सोडून बाकीच्या सगळ्याला खायला चालतं. ऐकू राहिले ना तुम्ही? सगळ्यांना अन्नदानाचं खायला चालतं. बरं, याच्यात एक ऑफर आहे. पुन्हा फोनपे वापरतो ना आपण, फोनपेमध्ये एक ऑफर आहे. आपण जर एखाद्याला 2000 पाठवले तर ते 5-7 रुपये आपल्याला रिटर्न करतं. त्याला म्हणतात कॅशबॅक. तसं अन्य जेवणाचं गणित वेगळं आहे. 10व्याचं श्राद्धाचं जेवलं, ज्याच्या नावाने जेवलं त्याला पुण्य मिळतं, पण त्याच्या पुण्यातलं काही टक्के पुण्य हे जेवणाऱ्याच्या पदरात जमा होतं. म्हणून श्राद्धाचं जेवलं पाहिजे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
कल्पनात्मक पूजा केली पाहिजे. श्रद्धया क्रियते कर्मम ततहम इति श्राद्धा. श्रद्धेनं केल्या जाणारं श्रद्धायुक्त कर्म म्हणजे श्राद्ध. कशासाठी? आपल्या पूर्वजांच्या ऋणातून ऋणमोचन होण्यासाठी, आपल्या पितरांच्या ऋणातून ऋणमोचन होण्यासाठी. आता बोलू दादा, आपली आई असते ना, आपले बाप असतात ना, आपला वडील असतो ना, आईबापांच्या उपकारातून ऋणायित होण्याची तरतूदच नाही, स्कीमच नाही आबा. त्यातल्या त्यात माय. जगी माऊली सारखे असे कोण आहे, जगी माऊली सारखे असे कोण आहे, तिचे जन्म जन्मांतरीचे ऋण पाहे. अरे ज्या आईनं आम्हाला जन्म दिला तिच्यासारखं या जगात दुसरं कोण आहे? भगवंतानं सगळं जग निर्माण केलं. सगळ्या जगामध्ये 4 प्रकारच्या योन्या निर्माण करून प्रत्येकाला राहण्यासाठी ठिकाण दिलं आणि देव विसरला. जग निर्माण केलं, आता मी कुठे राहू? देवाच्या उशिरा लक्षात आलं, मला राहायला ठिकाण नाही, मला राहायला जागा नाही, मी कुठे राहू? म्हणून देवानी स्वतःला राहण्याचं ठिकाण निवडलं आणि ते म्हणजे आईचं हृदय. जगी माऊली सारखे असे कोण आहे, कोण आहे आईसारखं? जगी माऊली सारखे असे कोण आहे, तिचे जन्म जन्मांतरीचे ऋण पाहे. अरे एका जन्माचं नाही दादा, अनंत जन्माचं ऋण घेऊन जी जन्माला येते आणि आपल्याला जन्म देते ती माय. आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही वो. अनमोल जन्म दिला गे आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गे आई, तू उपकार भेटणार नाही. कसं पांग फेडू कसं उतराई आपण म्हणतो ना, किती उपकार आहे त्याचे. असे जन्म जन्मांतरीचे ऋण पाहे. कसं ऋण आहे? असे ऋण जास व्याज नाही, तिच्या विना जगण्यास साज नाही. अरे जिच्याशिवाय माणसाचं जीवन अपुरं आहे तिचं नाव माय आहे. माय, माय अंगणातली तुळस, माय, माय मंदिराचा कळस, माय अंगणातली तुळस, माय मंदिराचा कळस, माय अभंगातली संतवाणी आणि माय कडक वाळवंटातलं थंडगार पाणी. जोपर्यंत माहेरात असती ना, माहेर गोकुळासारखं गजबजलेलं असतं. ज्या दिवशी माहेरला सोडून अखेरचा निरोप घेऊन निघून जाते ना, त्या दिवशी लेकीनं माहेरात पाय ठेवलं की लेकीचे डोळे पाणावतात. त्या घराच्या भिंती तिला बोलायला लागतात. तो घराचा उंबरठा तिला सांगू लागतो, ताई अगं माय नाही ग या घरात. आता सांग, आता माय कोणाला म्हणशील? आई आई मी म्हणू कुणा, आई विना मी असे उन्हा. उंबरठा बोलतो, आता आई कुणाला म्हणणार आहेस? की ही पखरण मायेची सरली. त्या दिवशी म्हणावं लागतं, आई तू जिवंत होती तर मायेचं पांघरून होतं ग, आज तू गेलीस ना. ही पखरण मायेची सरली, कशी गंगा अचानक ओसरली. हे कंपन होते ओठाना, आई आई मी म्हणू कुणा. आई आई मी म्हणू कुणा, आई विना मी असे उन्हा. माय निघून गेला, सुखामृताची माय निघून गेली, सुखामृताची गंगा आटते महाराज. आणि मी शांत स्वरूप आमच्या शांताबाई निघून गेल्या, पण जाताना मोठं कर्तृत्व करून गेल्या, म्हणून त्यांच्या तेरवीला आज एवढा मोठा कार्यक्रम झाला. शेवटी आपण या कार्यक्रमामध्ये जरी सहभागी झालेलो असलो तरी आपलाही कार्यक्रम होणारच एक दिवस. पण आपला कार्यक्रम झाल्यावर असा कार्यक्रम होईल याची शाश्वती नाही. येते तुमच्या लक्षात? रेमंड कंपनीचा मालक एकच मुलगा होता म्हणे त्याला.
त्याच्या नावावर प्रॉपर्टी करून दिली. पेपरला बातम्या फिरत होत्या मागं. फुटपाथवर झोपावं लागलं त्याला. ही परिस्थिती जर बऱ्याच लोकांच्या जीवनात असेल तर ज्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ज्यांच्या नावाचा गौरव होतो ती माय किती भाग्यवान असली पाहिजे. केंद्रीय मंत्र्यांसारखे जावई मिळायला आदरणीय आमच्या तालुक्यामध्येच नाही तर महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर ज्यांचं एक आगळं वेगळं वलय आहे, ज्यांनी हजारो युवकांच्या मनामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करून विकासाची महत्गंगा तालुक्याच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचून जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत महाराष्ट्राच्या विकासाचं नेतृत्व करण्याचा प्रण केलेला आहे, ते आदरणीय आमच्या तालुक्याचे माननीय आमदार संतोष भाऊ दानवे. भाऊंसारखा नातू, 4 मुलांचा परिवार माईचा, 4 मुलं नातू, एवढा मोठा हा सगळा परिवार, मुली, हे सगळं बघून शेवट तो भला बहु गोड झाला, आले निजाच्या माहेरा आणि भेटो रखुमाईच्या वरा. हे सगळं करून या माऊलीने आपला देह ठेवला आणि चिरकाल विश्रांती घेती झाली आणि मृत्यू चांगला झाला. कशामुळे म्हणतोय मी? एका जागेवर खाटेवर पडून महिना 2 महिने व्यवस्थेची उणीव नव्हती इथं. म्हणलं असतं तर अख्खं हॉस्पिटल घरी आलं असतं, सगळं करता आलं असतं. पण एका जागेवर पडलेल्या माणसाला शरीराच्या संबंधानं काय त्रास होतो त्या वेदना आपण नाही सांगू शकत. सुरेश भटांची कविता आहे ना दादा, एखादा माणूस एका ठिकाणी जर पडला म्हणे असा, तो मरण मागत असतो देवाला का? अंगाचा दाह होतो, आग होते, त्रास होतो, मी मेलो पाहिजे. घरच्यांना वाटतं ते मरूच नाही. आणि असा माणूस जर मेला तर मग त्याच्या भावना सांगितलेल्या आहेत सुरेश भटांनी. काय म्हणतात सुरेश भट? हो, इतकेच मला जाताना सरणावर कडले होते. सुरेश भटांची कविता आहे की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. काय कळलं होतं? मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. तशी वेळ पांडुरंगाने माझ्या माऊलीवर येऊ दिली नाही. चालता बोलता तिने देह ठेवला आणि ती आपल्या सर्वांचा निरोप घेऊन गेली. परंतु आज त्या माऊलीच्या स्मृती मातीमध्ये रुजल्या आणि खऱ्या अर्थाने भगवंताचा जो अनुराग आहे तो कीर्तनाच्या निमित्ताने उद्बोधित झाला. म्हणून या पवित्र माऊलीच्या चरणी सुमनांजली समर्पित करतो. मला सेवेची संधी दिली हे माझं महत् भाग्य आहे. या कार्यक्रमामध्ये ही सेवा मिळाली. लक्षात घ्या, आपण सगळे जाणार आहेत, फक्त मारा हाका देवा भय अट्टहासे. थोडंसं मृत्यूचं भय माणसाने डोक्यावर ठेवलं पाहिजे. मृत्यूचं भय डोक्यावर असल्याशिवाय बदल घडत नाही. त्याच्यासाठी मृत्यूची भीती घातलेली आहे. मृत्यू आणि भीती हे समीकरण एवढं जवळचं आहे आणि ते जर डोक्यात शिरलं तर काही बदल होऊ शकतो. दादांचाच दृष्टांत मी सांगितलं होतं, सांगणारे त्या दृष्टांतानं कीर्तनाचा समारोप. मृत्यूची भीती जगाच्या डोक्यावर आहे म्हणून लोक चाकुरीत थोड्याफार प्रमाणात वागतात. ज्या दिवशी अमर होतील ना लोक, त्या दिवशी रस्त्याच्या कड्याला रक्ताचे पाट वाहतील. मरण आहे म्हणून लोक सावधान आहेत. भीती आहे ना त्याची. ज्ञानोबा आहेत असं म्हणले ज्ञानेश्वरीत, आगा मर हा बोलू न सहाती. एखाद्याला मर म्हणलं ना तेवढं सुद्धा सहन होत नाही म्हणे, इतकं मरणाची धास्ती. काय बदल घडतो मरणाने? दादानी सांगितलं होतं एका भाषणात, मी यूट्यूबवर ऐकला. म्हणे एका माणसाने कुक्कुट पालन केलं आणि कोंबड्या पाळल्या. कोंबड्यावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेमध्ये त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न कमी भेटायचं. दादाचा दृष्टांत आहे. मी मरणाच्या भीतीबद्दल सांगतो. भीतीनं काय होऊ शकतं? खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्न कमी व्हायचं. त्याने त्या माणसाला सांगितलं म्हणे खर्च जास्त होऊ राहिला आणि उत्पन्न कमी होऊ राहिलं, मग हे सगळ्या कोंबड्या भरून जाऊ दे म्हणे खोडीवर. त्या कोंबड्याने डोकं लावलं की जर आपण उत्पन्न वाढवलं नाही तर आपण मरणार. मग आता काय करायचं? आपण उत्पन्न वाढवलं पाहिजे. उत्पन्न कसं वाढल? एक कोंबडी एका दिवसाला जर 1 अंडी घालत असेल तर तिने एका दिवसाला 3 अंडी दिली पाहिजे. कोंबड्याची मुखिया डाल्यावर उभी राहिली आणि 3 मीटिंग घेतली. डाल्यावर उभं राहून ते म्हणे पलीकडं GR निघला, खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची बाजू कमी आहे, जमलं तर ठीक, नाही तर उद्या हमीद भाईच्या खोडीवर. कसं करता? सगळ्या कोंबड्यां मिळून ठराव पास केला. ते म्हणे मेल्यापेक्षा थोडा त्रास घेईल पुरण, 3 अंडे देईल पुरण. कामावाल्या माणसानं ऐकलं. ते म्हणे बा कोंबड्याची मीटिंग झाली, बदल होणार आहे, पण बदल अपेक्षित घडणार आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यानं कोंबडी अशी खुरड्यात डाल्याखाली कोंडून ठेवली वेगळी वेगळी आणि रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्यानं डालं उघडलं. प्रत्येक डाल्याखाली एक कोंबडीने 3 अंडे दिले होते. कशामुळे बदल झाला? बेवदा केलं होतं ना माराचं.
मरणाच्या भीतीमुळे बदल होतो. मग ते असं डाले उघडत 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 गेलं. दादा म्हणतात सगळ्यात शेवटच्या डाल्याजवळ गेलं आणि त्यानं असं डालं वर केलं. त्या डाल्याखाली एकच अंड होतं. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. हे म्हणलं मूर्ख आहेस का, पागल आहेस का, तुला काही कळत नाही का, बाकीच्या कोंबड्यांनी 3-3 अंडे दिली तू एकच कस काय दिल. ते म्हण मालक तुम्ही जरा तपासणी नीट करा म्हणे. त्या अजून एक देतील काहून तर त्या कोंबड्या आहे, मी कोंबडा असून एक अंड दिलं म्हण तुम्हाला. रायगडला माझं एक कीर्तन झालं होतं आणि त्या कीर्तनात मी हा दृष्टांत सांगितलं होता. दादा तुमच्याच भाषणातलं आहे म्हणून सांगितलं होतं. हे कशामुळे झालं, मरणाच्या भीतीमुळं. म्हणून रामदास स्वामीचं पद आणि कीर्तनाला विराम. काय म्हणतात स्वामी, मरे त्याचा तुझा शोक वाहे. श्लोक, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक मेल्यानंतर दुसरा त्याच्या नावाने शोक वाहत असेल तर तो काही कायमचा थांबण्यासाठी आला नाही, तो सुद्धा जाणार आहे. म्हणून सावध व्हा आणि प्रभूचं नाव घ्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, उसे त्याग विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, नहीं तो जीना क्या. राधे राधे गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद राधे. आपण कीर्तन समारोपाकडे जातोय. हाताने टाळी आणि मुखाने मातोश्रीच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भगवंताच्या नावाचा 2 मिनिटाचा जप सगळ्यांनी मिळून करायचा आहे. टाळी वाजली पाहिजे मंडपात एका तालात. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, उसे त्याग विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे गोविंद गोविंद राधे. मजा नहीं आ रहा है. जब कथा और कीर्तन में बैठो ना तो दोनों हाथ से ताली बजाओ, ऐसी बजाओ कि आवाज श्री हरि के चरणों तक सुनाई दे. हाथों से ताली बजाते मुझे हिंदी में बात करने में बड़ा आनंद आता है. जब मैं कथा के लिए उत्तर प्रदेश में जाता हूँ ना, वृंदावन में, तब वहां पर जो संकीर्तन होता है वैसा आवाज आना चाहिए ताली बजाते हुए. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राघव राजा राम, पतित पावन सीताराम. फल प्यारे तू राधे श्याम, पतित पावन सीताराम. बोल प्यारे तो राधे श्याम, पतित पावन सीताराम. तू राधे श्याम, पतित पावन सीताराम. बोल राधे तो राधे श्याम, पतित पावन सीताराम. इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. राजन का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. देहूगांव में तुकोबा बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. देहूगांव में बोले श्री राधे माऊली. पैठणगांव में नाथ बाबा बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. बाबा बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. सासवड में सुपांजी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. समाज बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. मकराज में निवृत्तिदा बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. मगराज में निवृत्तिनाथ बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. खेड़ में जनबाई बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. जनबाई बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. पंढरपुर में सकुबाई बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. पंढरपुर में सकुबाई बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. आओ प्यारे
बोले सब मिल बोले श्री ज्ञानेश्वर माऊली बोले ज्ञानेश्वर माऊली एक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो रे बाई की जय झालेली सेवा गुरुनाम गुरुवर्य परम श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय दत्तात्रय महाराज माळवंडीकर गिरी गुरुजी आणि परम श्रद्धेय भगीरथ बापू महाराज नाथापूरकर या तीनही महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. या माऊलींच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. परळी वैजनाथून आजच्या कीर्तनासाठी पखवाद वादन करायला आलेले आदरणीय भरत अण्णा पठारे महाराष्ट्रातील पखवाद क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे म्हणून महाराज या ठिकाणी आलेत. गणेशानंदजी महाराज चौधरी साथीला असलेले आळंदीकर आमचे योगेशजी महाराज खिल्लारे आदरणीय आमचे दादांच्या संस्थेचे कर्मचारी आमचे आदरणीय गव्हाड गुरुजी आदरणीय सोमनाथजी महाराज आदरणीय देवकर महाराज महाराष्ट्राचं स्वर वैभव आमचे आदरणीय गाडेकर महाराज भगवानजी बाबा उपस्थित आमचे कचरू महाराज आमचे अमोल महाराज अंगद महाराज भजनी मंडळी उपस्थित आदरणीय माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख आमचे माऊली रामेश्वर महाराज आमच्यासोबत आलेले डॉक्टर आमचे अंबादास साबळे साहेब ही सोनवणे साहेब ही सगळी मंडळी उत्कृष्ट राष्ट्रीय साऊंड सिस्टीम हा सगळा पेंडॉल आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय सरकटे दादा आदरणीय भाऊ आबा म्हणजे सुधाकर दादा जवखेड्याचा सर्व परिवार आणि ताईसाहेब सर्व आपतेष्ट परिजन आमच्या माळीताई हा सगळा परिवार. आता नावं घेण्यासारखी माणसं भरपूर आहेत परंतु एवढी नावं घेता येणं शक्य नाही कारण दादांची व्याप्तीच एवढी मोठी आहे कार्याची. तरी बरेच जण मध्ये येऊन गेलेत नाहीतर तेवढं जर असतं तर आज इथे पेंडॉल फार मोठा लावावा लागला असता परंतु दादांच्या सूचना होत्या तशा म्हणून कोविडची परिस्थिती आहे आणि अशा काळामध्ये अनेक जण दररोज भेटून जात होता या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होत होता. पेराल ते उगवेल असं आपण म्हणतो ना तर ते पेरल्या जातं ते नेहमी उगवत असतं. समाजामध्ये जे कार्य आहे त्याची पोचपावती समाज देत असतो आणि म्हणून एकच पांडुरंगाला मागेल दादा आमच्या दादांचं जे जीवन आहे ते अतिशय निरपेक्ष आहे अतिशय अभूतपूर्व असा जीवनाचा त्यांचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी सांगितलं तुम्ही केंद्रीय मंत्री झाले रेल्वे मंत्रालयामध्ये तुम्हाला एक उंच स्थान मिळालं तुम्ही दिल्लीमध्ये होते कामाचा व्याप तुमच्या पाठीमागं होता लोकांना तुमच्याबद्दलची प्रचंड आस्था होती. कष्टकरी गरीब शेतकरी हे सगळे लोक दिल्लीला भेटायला आले. ज्या दिवशी मी विमानतळावर होतो तुम्ही येण्याच्या पूर्वीच विषय झाला त्या दिवशी मी पाहिलं बाजारच्या थैल्या घेऊन होते दादा लोक विमानतळावर. टेम्पो केलं लोकांनी विमानाचं दाबू जर बसता आला असतात लोक त्याच्यात बी दाबून गेले असते. ही सगळी संधी आमच्या दादामुळं मिळाली. मी आल्या बोललो तेव्हा दादा नव्हते आलेले की अरे विशेष VIP माणूस एखाद्या VIP सुविधेत राहिला त्यात काय नवल आहे. शेताच्या बांधावर शेतात गाऱ्या मातीमध्ये चिखलामध्ये आपले पाय भिजवणारा तोडवणारा कष्टकरी मायबाप दादांनी निवडून दिलेल्या नेमून दिलेल्या महाराष्ट्र सदनाच्या VIP खोलीमध्ये जाऊन जर त्या ठिकाणी राहत असेल तर ही शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने मिळालेली एक अभूतपूर्व देण नाही का. शेतकऱ्याचा स्वाभिमान नाही का. गाड्या तयार हरिद्वार जाने वाले हरिद्वार जाओ वृंदावन वाले वृंदावन जाओ. दादा पुन्हा पुढच्या वेळेस खातं वेगळं आलं की पुन्हा दिल्लीत थांबा 2-1 महिने लगेच आम्ही येतो पुन्हा. चलो बुलावा आया है माता ने बुलाया है वैष्णो देवी. लोकांची चर्चा येते म्हणते अरे दादाच खातं बदललं ना आपण पुन्हा जाऊन वैष्णो देवी करून येऊ. आणि हे कोणी नाही करू शकत महाराज. ज्याला समाज कळाला समाजाची नाळ कळा आणि हे सगळे गुण भाऊंमध्ये. याच्यानंतर महिलाचा नंबर आहे तुम्हाला रेल्वे डबेन मावशी. रेल्वेत व्यवस्था कशी तुम्ही दादाची मुलाखत नाही पाहिली चॅनलची तुम्ही आपण फक्त रेल्वे कशी पाहिली साधी सीट दाबू बसेल असं अरे लय VIP व्यवस्था आहे. दादा मुलाखतीत सांग आम्ही लय मुलाखती जीव लावून ऐकत असतो दादाचे कामं येते ते भांडवल बनतं त्याचं मोठे लोक मोकळे होते दादाचे शब्द. काही शब्द फक्त दादालाच बोलायला चालतात अधिकार परतोय आपण बोलल्यावर टोले खाऊ की नाही. लक्षात येतं की तुमच्या जे गुण दादामध्ये आहेत जे गुण ताईमध्ये आहेत या सगळ्या गुणांचा मिलाप आमच्या आमदार साहेबांमध्ये भाऊंमध्ये. आणि आपल्या लेकराला आपण मोठं म्हणल्याशिवाय समाज मोठा म्हणत नसतो. लक्षात येतं. आणि म्हणून मग मला कळालं की भाऊंनी माझं नाव सुचवलं त्याबद्दल मला फार आनंद वाटला.
आणि नेहमीच तालुक्यात कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणतेही सांस्कृतिक क्षेत्रातले कार्यक्रम असू द्या, नेहमी ते त्या ठिकाणी प्राधान्य देत असतात. आबांकडे माझी जालन्याला एक कथा झाली 3 मंदिरामध्ये, अभूतपूर्व कथा झाली. या परिवाराचं वारकरी संप्रदायाशी घनिष्ठ नातं आहे आणि त्याचं हे प्रतीक आहे. उहापोह करत बसणार नाही, कारण आता वेळ झालेली. या न्यायानं झालेली सेवा समर्पित करतो. मान्यवरांचे, महानुभावांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. हे सगळं सदर कीर्तन रेकॉर्ड जे झालेलं आहे हे आपल्याला मराठी हॉटस्पॉट नावाच्या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी पुन्हा प्रक्षेपित होणार आहे, पुन्हा आपल्याला पाहायला भेटणार आहे. सर्व टीमचे आभार मानून याच ठिकाणी सेवेला विराम देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सासू व आदरणीय सौ निर्मलाताई दानवे यांच्या मातोश्री कैलासवासी शांताबाई पूर्णाजी आहेर यांच्या तेरवीनिमित्त हभप संतोष महाराज आढावणे यांचं जाहीर कीर्तन. स्थळ निल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद.